शिरगाव येथील प्रसिद्ध लईराई जत्रेसाठी यंदा सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापनावर विशेष भर देत व्यापक तयारी करण्यात आली आहे। दीनानाथ गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जत्रेवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे 15 लाख रुपये खर्चून 92 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत। भाविक आणि धोंडांसाठी स्वतंत्र 2 रांगांची व्यवस्था करण्यात आली असून मंदिरापासून तळीपर्यंत कोणत्याही स्टॉल्सना परवानगी देण्यात येणार नाही। फक्त 9 परवानाधारक दुकाने सुरू राहतील। तसंच लिंबू पाणी, चहा आणि अल्पाहाराची सोय करण्यात आली असून सुमारे 100 स्वयंसेवक पोलिसांच्या समन्वयानं मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या व्यवस्थापनासाठी तैनात राहणार आहेत। जात्रेक जे नियोजन आसा पळय ताचो एक भाग म्हणून रस्ते आसा पळय न्हू काही प्रमाणात वाडणी केल्ली आसा, स्लोप कमी केलो आसा। नंबर 2 हे आसा पळय न्हू इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट तेंच्यांनी आजपासून तेंच्यांनी बऱ्यापैकी काम केल्लें आसा। सगळ्याक इल्युमिनेशन केल्लें आसा लायटीचें आणि हे गव्हर्नमेंट ऑथॉरिटी, फायर ब्रिगेड आणि हेल्थ यांच्या संबंधी यांच्या बरोबर आमची मिटिंग जाल्यो आणि त्या मिटिंगेन तेंच्यांनी आमचे कडसून कितें अपेक्षा आसा कमिटी कडसून ते तेंच्यांनी आमच्या समोर मांडले। आमी तांकां त्या बद्दल जें कितें आमचे कडसून दिवपाक जाय, आमी अरेंजमेंट करपाक जाय ते आमी सगळे कंप्लायन्स ऑलमोस्ट केल्ले आसा। त्याच बरोबर कलेक्टर जावन एसपी म्हणजे पोलीस डिपार्टमेंट यांच्यानी आमकां सांगलें की सीसीटीव्ही जाय, मागीर पीटीजेड कॅमेरे जाय। आजपासून देवस्थानच्या फंडांचो जो 13 ते 14 लाख खर्च केले आसा कॅमेराचे जो 90 कॅमेरे आमी इन्स्टॉल केले आसा। लईराई मंदिरापासून ते मुरली टेंपल आसा थंयसर म्हणजे सगळो भाग आसा न्हू गांवाचो देवस्थानचो जात्रे संबंधी तो ह्या कॅमेऱ्यांनी कॅप्चर केल्लो आसा। हे सगळो खर्च न्ही आमी देवस्थानान केल्लो आसा। मागीर कितें आसा की काही डायरेक्शन दिली गेली परमिशन असलेले पण आमकां इट वॉज टू लेट म्हणजे खूप लेट सांगलें आमकां गव्हर्नमेंटान की 30 तारखेक आमकां येयलें आनी सांगलें बॅरिकेडींग जाय म्हणून। एक्चुअली कितें आसा लईराई देवस्थानची जात्रा आसा पळय न्ही तुमी सगळे खबर आसतली की जात्रेक आमच्या हांगा एक रिच्युअल्स आसता न्ही, रिलिजियस रिच्युअल्स आसता, धार्मीक विधी आसा पळय न्हू ते सकाळी 5 सुरवात जाता। 5 सुरवात जाले तेन्ना दनपारां न्ही 12:30 त्या दरम्यान ते इंटरप्ट कोणीच जावंक ना ते रिच्युअल्सान की 12 सुमार आमचे बायगणकार, मयेकार, मुळगांवकार, मोरजकार आसा न्ही जे भावगींचे आसा देवस्थानचे ते कळास घेवन येतात। तांकां ती सगळ्यो व्यवस्थीत हँडल्स आसूंक जाय। त्या खातीर कितें आहा की देवळांतली सभा मंडपान आमकां बॅरिकेडींग शक्यच ना हे आमी स्पश्ट सांगलेलें आनी एसपी कलेक्टर तांकां सहमत जाले आहा आमच्या मताची की बॅरिकेडींग देवळान कांय जावपाचें ना। दुसरी गोष्ट कितें आहा की हे जे हें आसा आतां सांगपाचें म्हणल्यार कितें आसा की उत्सव आसा पळय आमचो तो 12:30 आमची चिरा भायर सरता। चिरा मुड्डर वयताली, मुड्डर चिरा गेल्या नंतर थंयसर जे धार्मीक विधी आसता रिच्युअल्स जे धोंड आंगोवपाचे आसता विधी तो साधारण 8-8:30 पासून चलता। त्याच्या नंतर मागीर 8:30 देव आमच्या मंदिरांत असो तसो येता म्हणजे चिरा काही धार्मीक विधी आमचे बाकीचे आसता, थळवटणी आसा, आरती आसता, मागीर गाराणे आसता। ते जाल्या नंतर देवीचो कळस आसा पळय न्ही तो मुड्डेर वचपाक वयताना होमखंडाक आहा न्हू तो होमखंड प्रज्वलीत करता आणि मागीर ते रातभर तशें मुड्डेर जे मूळ स्थान देवीचें आसा थंयसर स्थानापन जाता। सकाळी पहाटे पुजा जाता तेजी पूण तेच्या मदीं 12:30 दरम्यान 12 उजो करता जाल्यार 11:30-12 दरम्यान उजो करता प्रज्वलीत केल्यान। पूण तेच्या नंतर जे साधारण 1:30 दरम्यान धोंड वाजपाक कमेस जाता ते होमखंडांतसून सगळे धोंड वयता म्हणून 4:30-5 जाता आणि 4:30 ते 5 जाली केन्ना मागीर कितें सगळे धोंड जाले सोंपले नंतर मागीर देवीचो कळस देवी आसा न्हू ती होमखंडांतसून वचपाक येता आणि त्या दरम्यान कितें आसा एक आमचें हें आसा रिच्युअल्स आसता की ताका पेरणे म्हणटा, वळसावणे अशें म्हणटा ताका। पेरणे म्हणजे तेणी आमचो जो देवस्थानचो सेवे कितें आसा तो पेरणे म्हणटा म्हणजे देवीचे सगळे गुणगान गाता तेजे 7 भयणीचे आनी भावाचे आणि त्याच्या नंतर देवी आमची होमखंडांतून पार जाता आणि त्यानंतर ते सभाचे हो आमचो साधारण पयलीं दिसाचो कार्यक्रम आसता। म्हणजे कितें आसा की ह्या परिस्थितीन न्ही ह्या सगळ्या परिस्थितीन पळयता तर न्ही रस्त्यार आमच्या स्लोप आसल्या कारणान बॅरिकेडींग शक्य ना, मुक्तो फाम्यानूय शक्य ना। फक्त आमी बॅरिकेडींग वेवस्था केल्या की सरावंडींग देवळाचें आसा थंय बॅरिकेडींग केल्ली आसा
आणि ते म्हाका 16 तारखेक इन्स्टॉल करता बाय 18th ऑफ दिस मंथ म्हणजे एप्रिल आपल्यान ते बॅरिकेडिंग कंप्लीट जातले आणि ते झिगझॅग म्हणजे क्यू मॅनेजमेंट केला ॲज पर द डायरेक्शन ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आणि कलेक्टर आणि त्या प्रमाणे कितें दोन वाट दवरल्या दोन वाटे कशें दवरल्या एक गणा खातीर आणि एक जनरल पब्लीक आसा पळय डेवोटीज तेंच्या खातीर गण आसा पळय न्हू देवळा भोंवताडे घालून मेन दारांसून वयतले आणि बाकीचे डेवोटीज आसा पळय न्हू ते आमचो एक देवळाच्या दावे सायडीचो एक आसा गेट आसा ती गेटींतून बाकीचे जनरल पब्लीक डेवोटीज सोडटले पूण एक गोष्ट आसतली कितें रिस्ट्रिक्शन कितें आसतलें की डेवोटीज जाले न्ही मागीर कांय प्रमाणे गरज जाल्यार डेवोटीजांक म्हणटकूच घणां करताय घणां जाले म्हणटकूच डेवोटीज अशें भशेन आमी एक सिस्टम केल्ली आसा आनी ती आमी गव्हर्नमेंटाक म्हणजे पुलीस डिपार्टमेंटाक केल्ली आसा सांगलेली आसा अशें भशेन वयतले म्हणून आनी तेजेर ते सहमत जाले आसा सांगपाचें कितें आहा दुसरें कितें आहा की आतां दुसरी आता महत्वाची गोष्ट पळयात आमची जात्रा ही आयज आनी काल अनादिकाल आमची जात्रा जाता लयराई तुमकां सगळ्यांक खबर आसा की त्या हे जात्रेक दुकानाचो सगळे दुकान म्हणजे देवळा पासून पळय न्हू ती मुर्ती पासून दुकानां काडली वयता पूण आज कितें आहा की फॅक्ट फायंडींग कमिटीनूय रिपोर्टान म्हणटलें आसा त्या प्रमाणे आमचे ऑथॉरिटीनूय त्या नुसार त्याच्या अनुशंगान फॅक्ट फायंडींग कमिटीच्या अनुशंगान ते म्हटलेलें आसा की दुकानां मुर्डेर पासून देवळा पर्यंत जावपाची ना आणि त्यानुसार आम्ही जे डायरेक्शन दिले आसा ते आम्ही कंप्लायंट केले आम्ही देवस्थान कमिटी फक्त कितें कांय प्रमाणात कितें आसा धोंड जावं बाकी डेवोटीज ताका ताण लागतली जावं भूक लागतली त्या दृश्टीकोन आमी गव्हर्नमेंटा कडेन परमिशन मागले कलेक्टरा कडेन आणि त्या अनुशंगान कलेक्टरान आमकां वडा कडेन दुकाना कडेन 9 दुकानांक परमिशन दिलां दाखले दिता आणि फाटल्यान 15 दुकानां आणि रात्री मागीर दुसरे दिसा सॉरी देवळा फाटल्यान 25 दुकानां आणि वंकाणा कडेन 9 दुकानांक परमिशन दिलें आहा सबसिक्वेंटली रात्रीच्या दुसरे दिसा आसा पळय न्हू ती आमी दुकानां सगळ्याक लायतले पूण कशी ती तेका बी परमिशन घेतलें आसा पूण ते रस्ते साठी एकूच दुकान लागचें ना कित्याक एज पर द इन्स्ट्रक्शन्स ऑफ द गव्हर्नमेंट कलेक्टराच्या आणि पुलिशेच्या आदेशानुसार फक्त आम्ही वंकाणा कडेन वयले सायडीक आहा पळय टोटल 25 दुकानां लागतली आणि देवळा फाटल्यान जवळ 32 दुकानां म्हणजे पूण खंयच्याच प्रकारान लोकांक जोणांक भाविकांक अडचण जावची ना हेची आमी प्रकर्शान काळजी घेतले खंयचीच भशेन लोकांक प्रॉब्लेम जावंक जायना आता हे सगळें करताना कितें सांगपाचें म्हटल्यार की आमी पयलें सांगलेलें आसा त्या प्रमाणे आमकां काही गोश्टी आहा न्हू ते मुख्यमंत्र्यान मार्गदर्शन केलें डायरेक्शन दिल्लें आसा आनी कांय दिसांनी तेज्यांनी हेल्पूय केल्ली आसा आतां ते बॅरिकेडिंग संदर्भान एक कित्याक जाणा तुमी आतां आमकां एक्चुअली कितें आहा की हो खर्च आसा पळय न्हू ओवर बर्डन जालो आसा तरी सुद्दां आमी बॅरिकेडिंग आमकां 3 लाख बॅरिकेडिंग आणि वो खर्च आसा न्हू तो धुमे सद्गुरू धुमे फाउंडेशन हेणी आपूण करता हांव प्रकर्शान नांव घेता कित्याक तेंच्यांनी आपूण तो सगळो खर्च करता कित्याक आमकां जो 14 लाखाचें बर्डन जालें हेजेर CCTV कॅमेराचेर जोनाचे तळे कडेन आसा न्ही आतां तशीच आमी सिस्टम केलें की जोनाचे तळे देवपाक एक वाट दवरल्या आणि वचपाक जोणांक एक वाट दवरल्या म्हणजे जे मेन पयलीं पासून येताले वयताले तीच वाट देवपाकूच फक्त आसतली मागीर शेस म्हणून कांय वेगळी प्रोग्राम आसा तेजे नंतर तो जोण शेस लायले केन्ना म्हणटून आसा लेफ्ट हँड सायडीक एक हे सोपाणां केल्लीं आसा त्या सोपाणांतून ते भायर सरतले आनी तशेंच क्यू सिस्टमाक ते वयर मुड्डेर वयतले देवदर्शनाक मागीर आंगण आसा नवीन जोडाची आनी ते जाल्या नंतर परत आसा तशें ते त्याच रोवन वयतले पूण हांगासर कितें आहा गव्हर्नमेंटान कितें केलां की पुलीस डिपार्टमेंटा कलेक्टरान जेन्ना अमखाणातून वयता पळय न्हू अमखाणातून वयता कॉलेज जाल्या बरोबर थंयच्याच अदरवायजान जोणा शिवाय आनी कोणाक ते हे सायडीक सोडचे ना फक्त जोणाकूच सोडटले पूण जनरल पब्लिकाक बाकी दर्शन घेवपाक हरकत ना पूण एक गोश्ट कितें आहा सांगूंक की काही प्रकरणांत एक हे जालें कितें मिसअंडरस्टँडिंग जालें गैरसमज जालो कितें की फक्त आमी जोणाकूच येवपाक परमिशन दितले तशें कांय ना हांव परत स्पश्ट करता
ती सगळ्या धोणांक सगळ्या लोकांक पब्लिकाक जे एकाल्या हेच्या पयलीं सुद्दां पळय न्हू तेंच्यांनी सगळ्यांनी येवचें आनी सगळ्यांनी जात्रेचो आस्वाद घेवचो, सगळ्यांनी जात्रेचो अनुभव घेवचो आनी देवीचें दर्शन करचें. रिस्ट्रिक्शन काय आसपाना ना रेस्ट्रिक्शन काय ना, रेस्ट्रिक्शन काय ना, सगळ्यांनी येवपाचें. आता इतकेच जेन्ना एक कोण जाणटी आसता भुरगीं आसता न्हू ती प्रत्येकान आपापल्या काळजी घेवपाक जाय. कित्याक गर्देन ते भुरग्यांक खूब चेंगरा चेंगरी म्हणटा पळय हो शब्द तो असो घडटा म्हणून कित्याक ताका कितें अवॉयड करचें की तेंच्यांनी भुरग्यांक हाडटाना आपल्या बरोबर दवरपाचें. आतां एक गोश्ट लक्षांत दवरात की जेन्ना धोन आणि जनरल पब्लीक कित्याक आतां धोन कितें करता आपली फॅमिली हाडटा आपल्या बरोबर. धोणांनी आपली फॅमिली हाडपाक कांयच हरकत ना, पूण प्रोवायडेड कितें आसा की धोण आसा पळय जेन्ना ते धोण आपले रिच्युअल्स करपाक वयता, धार्मीक विधी करपाक वयता पळय तेन्ना तेणी फॅमिली अलिप्त दवरपाचें आनी फक्त धोणानूच आपल्या लायनीन दवरपाचें. बाकीची जनरल पब्लीक आसा पळय तेच्या लायनीन तेंकां रावपाक आनी दर्शन घेवपाक कांयच हरकत ना. पूण सगळ्यांक मुबार सगळ्यांनी रात्री घेवपाचें अशें आमी